तर मालेगावमधली ही परिस्थिती आपण बघितली, मात्र आता निकालानंतर फडणवीस अजित पवार यांची भेट होताना दिसतेय। उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावरती आता दाखल झालेले आहे। निकालानंतर फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये काय चर्चा होणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण बघितलं आज हा निकाल लागला आणि त्यानंतर भाजपकडून काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये या दरम्यान थेट काँग्रेसवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहे। मात्र आता आपण जर बघितलं तर अजितदादा आणि फडणवीसांची भेट महत्त्वाची आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे हे देत आहे। गणेश, ही भेट नेमकी कशासाठी आणि अचानक का होतीये, काय अपडेट? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून बघितलं असेल तर अजितदादा गटांवर कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवर ही खरं तर भेट महत्त्वाची मानली जाते। कारण की जर अजितदादांच्या व पक्षाच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता, त्या ठिकाणी देखील शिंदे सेनेचे मंत्री आहेत ते देखील गेले नव्हते, त्यामुळे कुठेतरी धुसफूस आहे की काय अशा पद्धतीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली होती। आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होते, त्यामुळे कुठेतरी या भेटीकडे अत्यंत महत्त्वाचं बघितलं जात आहे। कारण की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर आरोप होत होते, तसेच शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप होत होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर काय कारवाई केली जाईल असा देखील एक प्रश्न निर्माण केला होता। आणि त्यानंतरून आता दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांना देखील आहे ती समज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या नंतर खरं तर दिली होती आणि त्यानंतरून ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे धुसफूस कुठेही राहू नये यासाठीच खरंच ही भेट अत्यंत महत्त्वाची। त्यामुळे आता या भेटीनंतर अजितदादा आपल्या नेत्यांना पण काही निर्देश करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी गणेश। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।